चला तर मंडळी, यंदा दिवाळी तसे कुरकुरीत जाळीदार खुसखुशीत अनारसे करायचे आहे ना. मग काल पीठ कसं करायचं आपण ते पाहिलं. 2 दिवस याला रूम टेम्परेचरला फर्मेंट केलं. मस्त फर्मेंट झालंय. लागेल तितकं पीठ ताटात काढायचं. बाकीचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 6 महिने हवे तेव्हा अनारसे करू शकतात. माझं पीठ मस्त मऊसूत झालंय, भेगा जात नाहीये. तुमचं कोरडं झालं असेल तर फक्त दुधाच्या हाताने मळायचं. खूप सैल नाही करायचं बरं का, अनारसा वळता येईल इतकंच. आता अनारसे वळून घेऊ. बटर पेपरवर खसखस घातली किंवा प्लास्टिक पेपर घ्या, त्यावर गोळा ठेवला आणि तुपाच्या हाताने मध्यम जाडीचा अनारसा थापला. चांगल्या गरम तेलामध्ये लो फ्लेमवर अनारसा तळायचा. धूर येईल इतकं कडकडीत तेल नको बरं का. अनारसा घातला, मनाने तेलावर तरंगला की असं झाऱ्याने तेल उडवायचं, म्हणजे जाळी छान सुटते. चाळणीवर तासभर तेल निथळून घ्यायचं. आता अनारस्यांची भरपूर टिप्ससह डिटेल रेसिपी, पीठ कसं तयार करायचं, तांदूळ कोणता वापरायचा, सविस्तर रेसिपी आहे चॅनलवर. टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा. मस्त कुरकुरीत जाळीदार अनारसे झाले. जरूर ट्राय करा. रेसिपीला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.